नमस्कार. मी सुमन महाजन. आपण पाहत आहात सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. ह्याच्यात आपण वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्यातले खूप जुने 50, 60, 70 वर्षापूर्वींचे त्यांचे अनुभव, वेगवेगळे किस्से, वेगवेगळ्या कहाण्या ऐकणार आहोत. आज माझ्याबरोबर आहेत एक खास व्यक्ती. ही खास व्यक्ती म्हणजे माझी सगळ्यात धाकटी आत्ते बहीण, सगळ्यात सुंदर आमच्यातली. ही आहे मेधा गोखले, पूर्वाश्रमीची मेधा दामले. हाय मेधा. हॅलो. काय म्हणतेस? मी मस्त मस्त एकदम. अच्छा. तू आता इथे मुंबईत किती वर्ष राहतेस? मला झाली ना आता 45 वर्ष झाली आमच्या लग्नाला. तेव्हापासून मी इथे मुंबईतच आहे. 45 वर्ष झाली हो. लग्नाला. अच्छा. आणि त्यावेळेला तू किती वर्षाची होतीस? मी 23 वर्षाची. अच्छा. आणि त्यापूर्वी तू कुठे होतीस? मी खानापूरला होते, कर्नाटकात, बेळगावजवळ आमचं गाव छोटंसं. बरं. आणि तुझा जन्म कुठचा? माझा जन्म ठाण्यातला. बरं त्यावेळेला माझा मामा ठाण्याला होता. बरं. तर मग आई तिकडे गेली होती बाळणपणासाठी. अच्छा. माझा जन्म ठाण्याचा. बरं. आणि मग तिथून तू कधी परत खानापूरला गेलीस का तिथून आणखीन कुठे गेलीस? नाही, मग खानापूरलाच. अच्छा. खानापूरलाच. तुला खानापूरच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी आठवत असतील. नक्कीच नक्कीच. तर त्याच्यातल्या काही अगदी वेगवेगळ्या किंवा अनोख्या किंवा आश्चर्यचकित करणाऱ्या असे काही किस्से सांगू शकशील का? हो, सांगेन ना. नक्की सांगू शकेन. त्यातला तुला तुझ्या अगदी लहानपणचा एखादा आठवत असेल पहिलं तो सांग. आणि मग त्याच्या पुढे जसजसं तू मोठी होत गेलीस तसतसे तुझ्या आठवणीतले वेगवेगळे किस्से सांग. ओके. हां. तर सगळ्यात आधी तुझ्या बालपणीचं तुला कुठचं आठवतं आहे? अच्छा. तसं म्हणशील ना तर खूप लहानपणीचं असं काही मला फारसं आठवत नाही. फक्त मला एवढंच आठवतं की मी दुसरीत असताना माझ्या चुलत भावाचं लग्न झालं. आणि त्यावेळेला तर म्हणजे ते आमच्या अंगणातच मांडव घालून लग्न केलं होतं. आणि त्यावेळेला अक्षरशः गाव जेवण म्हणतात तसं ते लग्न होतं. म्हणजे 7-8 दिवस सतत इतके लोक यायचे, जेवायचे, जायचे असं. आणि त्यावेळेला माझे बरेच फोटो माझ्या चुलत भावाने काढले. म्हणजे ज्याचं लग्न होतं त्यांनीच काढले होते. त्याला खूप हौस होती फोटो काढायची. ही एक माझी एक त्यापैकी आठवण आहे. आणि तुझी ती एक हौस त्यावेळेची फोटो काढण्याची व्यवस्थित पूर्ण झाली. हो हो हो, अगदीच अगदी. अरे वा. आणि सतत तो पुढे सुद्धा बरेच फोटो काढत राहायचा. आणि त्यावेळेला असं पण झालं होतं की चुलत भावाचं लग्न आणखीन माझ्या 3 भावांच्या मुंजी असा एकत्र तो कार्यक्रम होता. म्हणजे आदल्या दिवशी मुंजी झाली आणि दुसऱ्या दिवशी लग्न झालं. म्हणजे भरपूर धमाल. खूप धमाल, खूप धमाल. आम्ही नुसती धमालच करायचो. अच्छा. आणि मग तेव्हा तू किती वर्षाची होतीस? मी दुसरीत होते. अच्छा. म्हणजे 6-1 वर्षाची किंवा 7 वर्षाची. हो. अच्छा. मग त्याच्या पुढचं तुला काही आठवत आहे का? त्याच्या पुढचं म्हणजे माझ्या शाळेतल्याच आठवणी. मग त्याच्यातल्या काही गमती जमती सांग ना. गमती जमती शाळेतल्या अशा म्हणशील तर हां, मला एक सांगायला आवडेल की आमच्या शाळेमध्ये दरवर्षी इन्स्पेक्शन व्हायचं. हां. तर त्या इन्स्पेक्शनला इन्स्पेक्टर यायचे. बरं. तर माझी मजा अशी होती की म्हणजे माझी ती भीती होती म्हणावं तर तू, की इन्स्पेक्टर म्हटलं की आपल्याला पोलीस इन्स्पेक्टरच आठवतात. आणि एवढ्या लहान वयात तर नक्कीच आपण पोलीस इन्स्पेक्टरशिवाय दुसरं नाव ऐकलेलं नाही. बरोबर. तर मग इन्स्पेक्टर येणार म्हणल्यावर मी म्हणायचे नाही बाबा, मी नाही शाळेत जाणार. असं काहीतरी एक भीती होती. पण मग घरातले लोक म्हणायचे नाही नाही गेलं पाहिजे. आणि शाळेतून तर सांगितलेलं असायचं की अगदी पूर्ण 100% हजेरी हवी त्यावेळेला. मग जायला तर लागायचं. आणि मग हळूहळू असं करत करत दरवर्षी जसजसं मला लक्षात यायला लागलं की हे इन्स्पेक्टर म्हणजे काही ते इन्स्पेक्टर नाही आहेत काही, हे आपले चांगलेच आहेत. हे आपल्याला काही प्रश्न विचारतात, आपण त्याची उत्तरं द्यायची असतात, एवढंच. अशी एक ही शाळेची माझी आठवण आहे. आणि आमच्या शाळेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सगळे सण साजरे केले जायचे. आपले हिंदू सण सगळे साजरे केले जायचे, परत राष्ट्रीय सण सगळे. आणि त्या सगळ्या ह्याच्यात मी अगदी हिरिरीने भाग घ्यायचे. बरं. आणि आमच्या ज्या हेडबाई होत्या त्यांचं तर म्हणणं असंच होतं की सगळ्या मुलींनी त्याच्यात भाग घेतला पाहिजे. मग माझी तयारी करून घ्यायची ते माझे वडील. बरं. ते म्हणजे आमच्याच शाळेच्या पुस्तकांपैकी आता टिळक म्हण किंवा अजून कुठल्या मोठ्या मोठ्या नेत्यांची पुण्यतिथी किंवा जयंती आपण साजरी करतो.
तर ती माहिती कशी गोळा करायची. तर मग एकतर माझ्या इयत्तेतली पुस्तकं किंवा माझी मोठी भावंडं होती त्यांची पुस्तकं, त्यातले बरोबर पॅराग्राफ ते मला शोधून द्यायचे आणि हे तू वाचून घे, मग तुला तिथे बोलता येईल चांगलं. आणि असं करून मी तयारी करायची. फक्त वडिलांचा गायडन्स हा काय एवढाच होता मला. पण ते आयुष्य इतकं छान होतं ना. माझं दुसरं घर असल्यासारखंच आमची शाळा होती खरं तर. खूप म्हणजे शाळा लांब होती का जवळ? नाही, अगदी जवळ. म्हणजे 4 पावलं टाकली की आमची शाळा होती. मागच्या दारी का पुढच्या दारात? मागच्या बाजूने, परसातल्या बाजूने. आणि माझ्या योगायोगाने ते आमच्या एका चुलत काकांचंच घर शाळेत त्याचं रूपांतर केलं होतं. का काय ते नंतर मग बेळगावला राहायला गेले. मग आता एवढ्या मोठ्या जागेचं करायचं काय. तर कदाचित त्यावेळेला सरकारकडनं त्यांना असं विचारलं गेलं असेल. मला त्यातलं एवढं काही माहिती नाही. पण असं होतं खरं की ते माझ्या चुलत काकांचंच ते घर होतं आणि ते शाळेत रूपांतर केलेलं. म्हणजे तुम्ही तुमच्याच घरी खरं शाळेत जायचं ॲक्च्युली. म्हणजे तुम्हाला ती खरं शाळा वाटत नसेल ना? एक्झॅक्टली. म्हणून मी म्हटलं ना, ते आमचं दुसरं घरच असल्यासारखं होतं. आणि त्यावेळेचं वातावरण पण शाळेचं इतकं छान असायचं की त्या बाई जरी असल्या ना तरी सुद्धा त्या मुलींना सगळ्या, आणि आमची एक को एज्युकेशन नव्हतं, फक्त मुलींची शाळा होती. त्यामुळे मुलींना इतकं छान आम्हाला शिक्षण दिलं. पहिला पाया माझा कुठे तयार झाला म्हणशील तर त्या शाळेत. 1ली ते 7वी आम्ही त्या शाळेत होतो. आणि मॉन्टेसरी वगैरे हे काही नव्हतंच गं त्यावेळेला. काही असं करायचे नाहीत लोक. डायरेक्ट 1लीत ॲडमिशन झाली आमची. आणि खूप छान. म्हणजे काय मित्र नाही, मैत्रिणी तर इतक्या होत्या ना. सतत आमच्या घरात ये जा चालू असायची मैत्रिणींची वगैरे. मला जे माहिती आहे ना त्याच्यात तुझे एक मोठे काका सावकार होते. हो. त्याबद्दल तुला काही वेगळं काही सांगता येईल का? ॲक्च्युली माझे काका सावकारी नाही करायचे, माझे आजोबा सावकारी करायचे. बरं. आणि त्यामुळे गावात आमचं हे सावकारांचं घर असंच मानलं जायचं ना. म्हणजे आम्हाला सुद्धा सावकाराची मुलगी आली, सावकाराची पोर आली असंच म्हणायचे त्यावेळेला. वेगळा मान होता. हो हो हो. आणि असं ऐकलंय मी, कारण मी माझ्या आजीला बघितलं नाही. माझा जन्म व्हायच्या आधीच माझी आजी गेली. आणि माझे आजोबा पण खूप लवकर वारले. म्हणजे माझे वडीलच मुळी काहीतरी हार्डली 2 वर्षाचे होते असं म्हणतात. त्यामुळे मी तर बघणं शक्यच नाही त्यांना. तर माझ्या आजीने ती सावकारी पुढे चालू केली होती. खरं की काय? हो हो. अरे वा, गट्स लागतात त्याला अगदी. आणि त्या काळात म्हणजे बघ ना. हो. अरे वा. ते म्हणजे सावकारीबद्दल असं म्हणशील तर ही एक आठवण आहे. म्हणजे ती सुद्धा म्हणजे खऱ्या अर्थाने सावकारी आजीनेच आहे चालवली. हां. बरं. आणि मग काकांनी कधी हे केलं, मग ते टेक ओव्हर केलं? काकांनी, मी सांगितलं ना, काकांनी आमच्या सावकारी नाही केली. बरं बरं. त्यांनी समाजकारण केलं. त्यांनी समाजातल्या लोकांना खूप मदत केली. बरं बरं. खूपच म्हणजे. बरं. पण मग आता त्याच्यातलं कोणीच त्या प्रकारे कार्यरत नाहीये? नाही. आता कोणीच नाही काय. अच्छा. पण मग आता तो मान असेलच ना तरी सुद्धा? हां, आहे ना. प्रश्नच नाही. म्हणजे दामल्यांच्या घरची मुलं म्हणल्यानंतर एक थोडंसं वेगळं हे असतंच ते. बरोबर आहे. पण त्याचा आम्ही कधी कुठल्याही मुलांनी गैरफायदा घेतला नाही, एवढं मात्र खरं. ते माहिती आहे मला. कारण शाळेत पण आम्ही जायचो ना त्यावेळेला कधी म्हणजे असं वाटलं नाही की आपण काही वेगळे आहोत असं. हो. तुमच्या घरातलं किंवा असं आजूबाजूचं वातावरण किंवा असं काही वेगळं काही माहिती आहे का तुला? आठवत आहे का तुला त्या काळचं? आमच्या घरातलं वातावरण म्हणशील तर आमच्या घरात कायमच 20 ते 22 माणसं रोजची. म्हणजे आम्ही अगदी जवळचे. त्यावेळेचं खरं म्हणशील तर ते एकत्र कुटुंब होतं. आता कसं म्हणतात, आई वडील, मुलगा सून आणि त्याचे मुलगा असं म्हणून ते एकत्र कुटुंब आता मानलं जातं. पण आमचं तसं नव्हतं. माझे वडील धरून 4 भाऊ, परत माझी आई, माझी काकू, आणि मी मगाशी सांगितलं तर माझ्या चुलत भावाची बायको, ती माझी वहिनी. तिला तर बिचारीला सख्खी सासूबाई पण नव्हत्या. तिच्या सासरे होते पण सासूबाई नव्हत्या, किंवा धीर जाऊ हे पण कोणी नव्हते. पण तिने पण घरातल्या सगळ्या माणसांना इतकं धरून ठेवलेलं होतं ना, ती आपलीच माणसं आहेत असं ती हे करायची. आणि मला तर तिची खूप म्हणजे खूप मदत झाली. म्हणजे कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा तर मला तयार होऊन जायला लागायचं. साडी नेसायची, केसांचं काही करायचं तर ती माझी वहिनी मला करून द्यायची. आणि तुमच्या घरात एक मोठं देऊळ आहे. हो हो. त्याची काहीतरी एक वेगळी कहाणी आहे असं ऐकते मी. हो. ते काय आहे? तर माझे पणजोबा, म्हणजे आमच्याकडे अजून ती प्रथा चालूच आहे, नरसोबाच्या वाडीला माघ महिन्यात
एक आठवडाभर तिथे सप्ताह करतात गुरुचरित्राचा. बरं. तिथे जे नरसोबाच्या दत्त नरसोबाची वाडी जी म्हणतात तिकडे. तर तिथे म्हणे एकदा माझ्या त्या पणजोबांना स्वप्नात येऊन दत्तानी स्वतः त्या पादुका दिलेल्या होत्या. त्या पंचधातूच्या पादुका आहेत आणि त्या त्यांच्या उशाशी ठेवलेल्या होत्या त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं की हे तुझ्या घरात नेऊन त्याची प्रतिष्ठापना करतो. बरं. आणि मग त्या पादुका आहेत म्हणल्यानंतर त्याचं असं देव असं काही दिसत नाही ना, म्हणून त्यांनी एकमुखी दत्ताची मूर्ती तिथे बसवली होती चांदीची. बरं. श्रीपाद श्रीवल्लभ असं म्हणतात त्याला. बरं. आणि ती एकमुखी दत्ताची मूर्ती आपल्याला फारशी बघायला मिळत नाही, ती आमच्याकडेच फक्त होती. पण दुर्दैवाने त्याची चोरी झाली. काय? हो, ती चांदीची मूर्ती होती. जसा की माणसाचा आपला मोठा चेहरा असतो ना, तेवढी ती जे चेहरा होता तो श्रीपाद श्रीवल्लभ. बरं बरं. आणि त्याची अगदी अनोखी सत्यकथा आहे ही. हो. आणि ऐकायला मिळतं. ही जी चोरी झाली ना, ती म्हणजे आम्ही चांगले जाणते होतो. मी 8वी 9वीत वगैरे म्हणजे आम्ही बघितलं ते सगळं. नंतर कसं दुर्दशा झाली ती सगळी त्या जागेची. ते फारच वाईट झालं होतं त्यावेळेला. त्यामुळे तुमच्या घरात दत्ताचं एकदम खूप मानतात आणि खूप पाळतात वगैरे असंही ऐकलंय. हो, दत्ताचं तर आहे. म्हणजे रोज त्याची पूजा अर्चा तर असतेच. परत संध्याकाळची पण धुपारती म्हणतात ती पण असते. ती पण रेग्युलर रोज अगदी 12 महिने चालू असते. परत घरामध्ये सुद्धा नैवेद्य वैश्वदेव म्हणजे सगळ्या देवांचे नैवेद्य तर असतातच. घरातल्या देवांचे देवळात असतं. परत परसातल्या बाजूला पण एक पादुका आहेत. त्या दगडी पादुका आहेत. ते काहीतरी विहीर खणताना वगैरे मिळालेल्या पादुका. बरं. आणि आता तिथे पण माझ्या भाचे लोकांनी तिथे चांगलं देऊळ बांधलंय. बरं. आत्ताच म्हणजे काही महिन्यांपूर्वीच झालं. त्या पादुका कुठे सापडल्या म्हणालीस? औदुंबराच्या झाडाखाली. तिथे औदुंबराचं झाड आहे. बरं. तिथली पण पूजा रोज असते. सकाळी पूजा रोज असते तिथे. बरं. आणि हा नैवेद्य वैश्वदेव म्हणजे कसं, कावळ्यासाठी घास ठेवला जातो, गाईसाठी घास ठेवला जातो, अग्नीला देतात हे सगळं. आणि माझी एक चुलत भावाची बायको ती अजूनही या प्रथा सगळ्या पाळते. तिने एक चांगली वहीच केली आहे की आपल्या घरात कुळाधार कुळाचार काय जे पाळतात ते आपण पुढे चालू ठेवले पाहिजेत. आपल्या पुढच्या पिढीला पण ते कळले पाहिजेत. आपण पण ते व्यवस्थित केले पाहिजेत. त्यामुळे तिने ती वही एक करून त्याप्रमाणे सगळं करत असतात ते. अच्छा. आणि हे सगळं करताना म्हणजे रोजच्या ह्याच्यात नाही, पण काही आता दत्त जयंती म्हण किंवा गणपती ह्याच्यात सगळ्या घरातले सगळे लोक एकत्र येऊन हे करतात. अजूनही सगळं इतकं छान चाललेलं आहे. व्हेरी नाईस. सगळे सण अगदी उत्तम रीतीने पार करतात. असंच काही एखादा अनोखा मजेशीर किस्सा काही आहे का? रोजच्या जीवनातला सांगता येत नाही. असं काय रोजच्या जीवनातला पाहिजे असं नाही. तुझ्या आईने तुला सांगितलेला किंवा काकांनी सांगितलेला किंवा असं काही अनोखं असं पण मजेशीर असं काही आहे काय? आता मी एक सांगते हिच्याबद्दल. आत्ताच हल्लीच ती मिसेस दादर ग्रँडमदर या स्पर्धेत तिने भाग घेतला होता आणि त्याच्यात ती 3rd रनरअप होती. फार जुना किस्सा नाही आहे, पण तरीही इंटरेस्टिंग आहे. ते काही थोडक्यात सांगशील का? हां, त्याच्याबद्दल मी सांगू शकेन. त्याचं काय झालं, इथे एक सीबज नावाचा ग्रुप आहे. त्या ग्रुपतर्फे त्यांनी एक कॉम्पिटिशन म्हणा असे आयोजित केली होती की मिस दादर, मिसेस दादर, पुन्हा अजून थोडेसे एक 50-55 वयाच्या बायका किंवा त्याच्याही पुढच्या म्हणजे ज्या आजी झाल्या आहेत अशांसाठी त्यांनी एक ही कॉम्पिटिशन ठेवली होती. तर सुरुवातीला मी म्हटलं की नाही गं, मी काय ह्याच्यात भाग नाही घेऊ शकणार आणि खूप काय काय असतं ते वगैरे. पण माझी एक मैत्रीण खूपच मागे लागली आणि मी त्याच्यात भाग घेतला. आणि भाग घेतल्यानंतर मग असं वाटलं की नाही, हे आपलं काहीतरी घरगुतीच सगळं चाललं आहे, म्हणजे ह्याच्यात काही फार विशेष आपल्याला करायचं नाही आहे. असं करत करत एक टप्पा दुसरा टप्पा करत फायनलपर्यंत आम्ही सगळेजणी पोचलो. आणि मग त्याच्यामध्ये मला मैत्रिणी पण मिळाल्या. मुख्य म्हणजे हे मला जास्त हे वाटतं की माझ्या ओळखी वाढल्या. की काही माझ्या मैत्रिणी त्यातल्या ज्या झाल्यानंतर त्या तर मला आधीपासून ओळखत होत्या किंवा मी त्यांना ओळखत होते, त्या मला ओळखत होत्या. पण मग आणखीन जास्त जवळ आलो आम्ही.
त्या कॉम्पिटिशनच्या निमित्ताने. अरे तुम्हाला तर आम्ही नेहमी बघतो, असं एकमेकींचं बोलणं सुरू झालं. बरोबर. आणि मग त्या अजूनपर्यंत आमच्या मैत्री चालू आहे ती पुढेपर्यंत. म्हणजे आता तू खरं तर सेलिब्रिटी आहेस. आणि आमच्या घरातली सेलिब्रिटी आहे. पण तू लहान असताना तुझं खानापूरहून पुण्याला मुंबईला असं येणं होत होतं. हो. तर त्याच्यातल्या काही अगदी छान आठवणी आहेत का? हां, त्याच्यातल्या छान आठवणी म्हणजे ह्याच की तुम्ही लोक सगळे मुंबईतच राहत होतात आणि त्यावेळेला आम्हाला नेहमी नेहमी मुंबईला यायला मिळायचं काही ना काही कारणाने. म्हणजे कित्येक वेळेला भाऊबीजेला सुद्धा आम्ही इथे आलेलो आहोत आणि मग त्या भाऊबीजेच्या वेळेला जी गिफ्ट मिळायची ना त्याचा आनंद वेगळा होता. जे खानापूरला वेगळंच असायचं वातावरण, ते इथे आलं की एक वेगळं वातावरण आणि म्हणजे गिफ्ट आपण पण घ्यायची आणि दुसऱ्याला पण द्यायची. हे आम्ही इथे आल्यावर शिकलो. आणि एक म्हणजे वेगळंच असं म्हणजे इथे आल्यानंतर मग आई मला म्हणायची चल आपण जाऊया मार्केटमध्ये. मग तिथून आम्ही कापड खरेदी करायचो. मग मामा घेऊन जायचा मला टेलरकडे की तो म्हणायचा नाही हा टेलर चांगला शिवतो. किती वेळा असं झालेलं आहे की मी इथून शिवून घेऊन गेलेले कपडे तिथल्या मुलींना इतके आवडायचे आणि मग त्यांनाकडे अरे हो मग ते मुंबईला का मग आम्हाला तर मुंबईला जाऊ शकत नाही आम्ही असं. त्यावेळेला हे साधारण 40-45 वर्षापूर्वीचं जास्त हो. आता माझं लग्न होऊनच 45 वर्ष झाली. त्याच्या आधी एक 6 वर्ष वगैरे तरी म्हणणं जास्त. आणि त्यावेळेला लहानपण होतं आणि असं एवढी खरेदी करायची पण माहिती नव्हती किंवा अगदी साधेपणाने राहत होतो आपण. बरोबर आहे, बरोबर. आणि त्यावेळेला कसं फक्त सणालाच काही नवीन का आमच्याकडे गणपतीचा सण जास्त महत्वाचा. इथे कसं दिवाळीत लोक खरेदी करतात असं आमचं गणपतीच्या वेळेला असायचं. बरं. आणि माझा जो चुलत भाऊ होता त्याच्यात आणि माझ्यात जवळजवळ 20 वर्षाचं अंतर. तर तो आमच्यासाठी जाऊन खरेदी करायचा सगळं म्हणजे रिबिनी कानातले वेगवेगळे टिकल्या त्यावेळेला असे बांगड्या हे सगळं तो आम्ही 4 बहिणी सख्या चुलत मिळून तर आमच्या सगळ्यांसाठी तो घेऊन यायचा. तर त्याला खूप हौस होती. तर माझे काका होते त्यांना पण खूप हौस होती. आणि तुझं लग्न देखील तुझ्या बहिणींच्या तुझं सगळ्या बहिणींचं मला वाटतं लवकर लग्न झाली. हो. आणि मग तुझं साधारण कधी झालं? माझं लग्न माझ्या वयाच्या 23व्या वर्षी. आणि त्या सगळ्यांची साधारण एक 18-19 वगैरे. असं कसं काय? कारण मी सांगितलं वडिलांना की मला ग्रॅज्युएट व्हायचे. तोपर्यंत लग्नाचा विचार पण नाही करायचा. म्हणजे बाबा इथे कुठेतरी मी पत्रिका दाखवली आहे आता चल मुलगा बघायचा आहे असं पण नाही करायचं असं मी सांगितलेलं होतं. ते काकांनी ऐकलं माझ्या वडिलांनी त्यांना. हो ते ऐकलं. आणि काय झालं माझा जो ग्रुप होता ना मैत्रिणींचा जो आम्ही पहिलीपासून होतो ते मग आम्ही हायस्कूलला पण त्याच मैत्रिणी पुढे कॉलेजमध्ये पण त्याच मैत्रिणी हे जे सगळं पुढे जात राहिलं ना त्याच्यामुळे मग मला उमेद आली ना आपण शिकायला पाहिजे. आपण पण म्हणजे असं नुसतं 11वी-12वी होऊन चालणार नाही आपल्याला आपण शिकलं पाहिजे. ही जी माझ्यात उमेद आली ती त्या मैत्रिणीमुळे चालेल ना. आणि मग मी माझ्या वडिलांना सांगितलं काकांना की नाही मला शिकायचं आहे मला पूर्ण ग्रॅज्युएट झाल्याशिवाय माझं लग्नाचं बघायचं नाही. आणि एक मी किस्सा सांगू शकते की मी कॉन्टॅक्ट लेन्स लावते. तर मी लग्नाच्या आधीपासून कॉन्टॅक्ट लेन्स लावते. आणि खरं सांगायचं तर माझ्या नवऱ्याने ह्या कारणासाठी मला पसंत केली कारण त्यांना विचारलं मित्रांनी वगैरे की गावची मुलगी कशी पसंत केलीस तू. तर त्यांनी सांगितलं अरे एक तर ती ग्रॅज्युएट आहे आणि परत ती कॉन्टॅक्ट लेन्स लावते. आणि माझा नवरा ह्याच फील्डमधला आहे बरं का. कॉन्टॅक्ट लेन्स स्पेशालिस्टच आहेत ते त्यामुळे त्यांना त्याचं महत्त्व होतं. आणि मी कॉन्टॅक्ट लेन्स लावायचं कारण म्हणजे माझ्या मैत्रिणीचा भाऊ. बरं. तर त्यांनी माझ्या काकांना म्हणजे माझ्या वडिलांना सांगितलं की काका अहो हिचं बाकी सगळं इतकं छान आहे. तू तुझा किस्सा सांग मी 1 मिनिटात येते. हो. हां तर माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीचं बाकी सगळं चांगलं आहे तिचं ग्रॅज्युएशन पण झालेलं आहे आता आणि अडचण आलीच तर तिला चष्मा आहे म्हणून कदाचित एखादा मुलगा तिला नापसंत करेल असं मला वाटतं असं त्यांनी सुचवलं. तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट लेन्स का लावत नाही. तर माझ्या वडिलांना हा पॉईंट जरा पटला. मग ते म्हणाली
ते म्हणाले की आपण हा पण प्रयत्न करून बघूया, काही हरकत नाही. की म्हणून मग आमच्या गावात तर काहीच नव्हतं, आमचं गाव लहान. मग बेळगावला आम्ही गेलो. मग तिकडे डॉक्टरांशी वडील बोलले की खरंच लावता येतील का आपल्याला लेन्सेस. तर ते म्हणाले का नाही, थोडी प्रॅक्टिस करायला लागते, तर मग आपण ते करूया. मग अशा रीतीने मी कॉन्टॅक्ट लेन्स लावायला लागले. पण त्याच्यातला एक किस्सा मी तुला बावळटपणाचा माझा सांगते. की मग त्या काळात असं होतं बघ की मुलगा बघायला जायचं, तर मग आता फोटो काढला पाहिजे, स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढायचा. आणि मी त्यावेळेला सर्रास लेन्सेस लावत नव्हते, त्यामुळे मी घरातून निघताना चष्मा लावून गेले. आणि मग तिकडे गेल्यावर म्हटलं लेन्स लावूया. मग ते लेन्स लावणं त्यावेळेला थोडंसं अवघड होतं, कारण त्या वेगळ्या प्रकारच्या लेन्स होत्या, हार्ड लेन्सेस होत्या, की त्या लावायचं असं पटकन जमायचं नाही. तर मला जमत नव्हतं. तर माझी भाची माझ्याबरोबर होती, जी माझ्यापेक्षाही लहान खरं तर 7-8 वर्षांनी. तर ती मला म्हणाली, अगं आत्या, तू लेन्स कशाला लावत बसली आहेस, तुझे लेन्स लावलेले डोळे काय आणि विदाऊट लेन्स सारखेच दिसणार आहेत ना, तू हे सगळं सोड आणि अशीच उभी राहा कॅमेरासमोर. तेव्हापासून होतं की जे आपल्या पिढीला सुचलं नाही. अरे वा, अरे वा, अरे वा. अशी गंमत. असे खूप खूप किस्से असतील नाही का? खूप आहेत की. हो ना. पण त्याच्यासाठी मग आपल्याला अजून एक मुलाखत करावी लागेल. नक्की. तेव्हा ठरवूया आपण. हो, नक्की नक्की. ही माझी आत्ते बहीण आमची सगळ्यांची लाडकी आहे. खानापूरला आम्ही जेव्हा जात होतो तिच्या घरी माहेरी, तेव्हा आम्ही खानापूरला जाऊन मगच आमच्या गोव्याच्या घरी आम्ही जात होतो. त्यांच्या घरावरून गेल्याशिवाय आमची गाडी पुढे जातच नव्हती. अगदी बरोबर. आणि अजूनही आमची गाडी त्यांच्या घरी गेल्याशिवाय पुढे जात नाही. येताना किंवा जाताना हॉल्ट तेव्हा तरी एकदा त्यांच्या घरी गेलंच पाहिजे. बरोबर. हो. आणि अजूनही ते आम्ही पाळतो. तर असंच आपण परत एकदा बसूया नक्की. किंवा तरी परत मला पण आठवणी आपण आणखीन जाग्या करूया, थोडी आणखीन मजा करूया. चालेल नक्की. आपण आज पाहत होता 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा मध्ये मेधा दामले हिच्याशी काही गुजगोष्टी. अशाच गुजगोष्टी आपण ऐकत राहणार आहोत वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये. सगळ्यांच्या आयुष्यातले किस्से वेगवेगळे असतात, अनोखे असतात, काही दुःखदायी असतात. असेच किस्से आपण ऐकत राहूया. पाहत रहा 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट पाठवा. वाट पाहत आहे या सगळ्याची. लवकरच येत आहे एका नवीन मुलाखतीबरोबर. तोपर्यंत आधी एक मी पण तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की माझ्या या मामी बहिणींनी हा जो उपक्रम हातात घेतला आहे ना, त्याला तुम्ही अगदी भरभरून प्रतिसाद द्या. तुम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम बघितलाच पाहिजे. अजून तिची आता सुरुवात आहे, अजून पुढे अजून खूप छान छान आपल्याला ऐकायला मिळेल, बघायला मिळेल. तर तुम्ही नक्कीच तिचे हे चॅनल फॉलो करा आणि असेच तुमचाही प्रतिसाद आम्हाला मिळू देईल. हे 16 ज्येष्ठांच्या गप्पांकडून तुम्हाला एक छोटंसं टोकन, फार मोठंच काही नाहीच आहे, अगदी छोटीशी आठवण. थँक्यू. आणि हे मयूर यांचं एक केअर फाउंडेशन आहे की जे पर्यावरणावरती सगळ्या गोष्टींची काळजी घेतात. हे आहे जास्वंदीचं रोप, हे त्यांच्याकडून त्यांनी दिलेलं आहे. हे घ्या, छान लावा, छान जास्वंद येतील त्यांना. मस्त. माझ्या झाडांच्या संख्येमध्ये अजून वाढ झाली. नक्की ह्याचं चांगलं संगोपन करेन. येस. आत्तापुरतं धन्यवाद. लवकरच भेटूया अजून एका मुलाखतीबरोबर. तोपर्यंत गुड बाय. नमस्कार.